नंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय मात्र अजय पाटीलने घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते आई ग्रुप शेडूंग अजिवली या संघाला. सलामीची जोडी यावेळेला मात्र मैदानात आहे. जयेश भोईर भातान, त्याच्या समोर आपण दर्शन पाटील बेलवली. भातान आणि बेलवली गावातील एक खेळाडू. स्ट्राईक एंडवरती दर्शन, नॉन स्ट्राईक एंडवरती मिस्टर JB आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला गोलंदाज बेलवली एक्सप्रेस अजय. पहिला बॉल ऑन साइडला, स्लॉक स्वीप केलाय. स्वॅग से करेंगे अजय पाटील का स्वागत सांगत बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार आणि हा पहिला षटकार. दर्शन पाटील या खेळाडूची 6 रन्स मिळाल्यात आणि स्वागत मात्र षटकारानं केलं अजयचं. दर्शन पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. बेलवलीचाच खेळाडू आहे. दोन्हीही बेलवली गावातील खेळाडू एकमेकांच्या समोर इथे खेळतायत. दोघांचीही रणनीती, दोघांची प्लॅनिंग दोघांनाही कदाचित माहिती असावी, कारण एका संघाकडून हे खेळत असतात. पहिला बॉल खेळत असताना दर्शन पाटील मात्र थोडासा आवी ठरलाय. इथे कमबॅक करून द्यावं लागेल अजय पाटील या गोलंदाजाला. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. 2 फिल्डर दिसाड सर्कलच्या बाहेर आपण पाहता. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये पॉइंट कडे खेळलाय बॉल. दर्शन सिंगल रन मात्र इथे करतोय कंप्लीट. सिंगल न धावा झाल्यात त्या 7 रन्स मात्र धावा फलकावरती. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईक एंड वरती जयेश भोईर मिस्टर JB पहिल्या मॅच मध्ये आक्रमक खेळ राहिलाय आणि पहिला सामना मात्र जिंकलाय. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. मागची मॅच आपण पाहिली होती तर अगदी धावांचा डोंगर मात्र तिथे अजय पाटीलच्या संघाने बनवला आणि मग सामना त्यांना अपोजिट खेळणारे आपण पाहिलं तर मग रिषभ 11 गावदेवी स्पोर्ट्स पोइंजे संघाला तो सामना गमवावा लागला होता. विनर मॅच पाहताय आपण. इथून जर संघ जिंकला तर मग पुढे जाईल आणि आणखीन एक संधी त्यांना शेवटच्या मॅच मध्ये मात्र मिळेल. इथून जिंकणं महत्वाचं आहे. जो जिंकेल तो मात्र शेवटला जाईल, अंतिमची मॅच खेळेल. आणि जो संघ पराभूत होईल त्याला मग आणखीन एक संधी इथे मात्र मिळणार आहे. रॉबिन राऊंडचा मेथड मात्र आपण पाहताय. जयचा फटका यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चित्त्याच्या चपलाईने इथे पहा सिंगल रन मात्र कंप्लीट केली. प्रचंड वेग होता. दर्शन आणि जयेश ताळमेळ चांगला आहे. सिंगल आणि सिंगलने धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. प्रत्येक बॉल नंतर फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी बदलवण्यात येते. उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी मात्र सलामीची मैदानात आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. स्ट्राईक एंड वरती दर्शन आलाय. फील्ड सेटअप पाहिला तर दोन्ही फिल्डर ऑन साइडला लावलेत अजयनं. एक मिड विकेटला, एक थोडासा काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहताय. एक मिड ऑफला आहे, एक मिड ऑन आहे, एक पॉइंट, एक शॉट बॅकवर्ड, एक शॉट थर्डमॅन. परत एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचं मन मात्र बनवलं होतं दर्शननं, परंतु ही लेंथ अगदी चांगली फेकली आहे ती गोलंदाज अजय पाटीलला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल मात्र फेकलाय आणि यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी कमबॅक करून द्यावं लागेल, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर महा बॉल आला तो डॉट. 8 धावा फटकावरती 4 चेंडू नंतर ओव्हर द विकेटनं अजय पाटील. लो फुल टॉस. यावेळेला मात्र टायमिंग होत नाहीये. फिल्डर डाऊन दी बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू दी बॉलर. एक चांगला झेल अजय पाटीलनं मात्र टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय तो बॅटिंग करत असताना आई ग्रुप शेडूंग अजिवली या संघाला. धावा फलकावरती 8 असताना पहिल्या बॉलवरती 6 आलाय आणि त्यानंतरचे 5 बॉल काय अप्रतिमरित्या मात्र फेकले ते अजय पाटीलला. यासाठी ओळखला जातो अजय पाटील हा गोलंदाज मयूर, कारण नेहमी त्याच्या माध्यमातून चांगलं गुड कमबॅक पाहायला मिळतंय. तेच कमबॅक त्याने या मॅच मध्ये देखील दाखवलंय. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु 5 मध्ये फक्त 2च रन खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट दर्शन पाटीलची त्याने मिळवली आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती धीरज पवार, बेहरले भिंगार गावचा खेळाडू आहे. पहिला बॉल खेळत असताना समोर व्ही शेप मध्ये
दमदार फटका लॉंग ऑनच्या वरतून अजय पाटील वरती आक्रमण हा चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि 12 रन्स टोटल धावा फलकावरती आहे. सुरुवात चांगली राहिली आहे ती बॅटिंग करणाऱ्या संघाची. एक विकेट गमावली आहे परंतु 12 रन्स आल्यात. 5 षटकांची मॅच मात्र आपण पाहताय. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात इथे होईल आणि दुसऱ्या षटकासाठी नंबर 2 चा गोलंदाज सूरज सावंत बेलवलीचा खेळाडू आहे. पहिलं षटक अजिबली विलेज एंड कडून पाहिलं. दुसरं षटक एक्सप्रेस हायवे एंड कडून आपल्याला इथे पाहायला मिळेल. 2 एंड मयूर या स्पर्धेसाठी आहेत आणि पहिला फलंदाजा चॉईस एंड आहे. ते फलंदाजाला जो एंड आवडेल त्या एंडनं तो सुरुवात करू शकतो आणि दुसरा एंड मग त्याच्या विरुद्ध एंडनं सुरुवात आपण करत असतो. एक्सप्रेस हायवे एंड कडून गोलंदाज सूरज सावंत. फिल्डिंगची व्यूवरचना थोडीशी बदलवण्यात आली जयेशसाठी, कारण पॉवर प्ले नंबरच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर आपण 38 सर्कलच्या बाहेर इथे पाहणार आहोत. 12 रन्स धावा फलकावरती चांगला स्टार्ट इथे मात्र मिळालाय. जयेश फक्त 1 बॉल खेळला. 1 बॉल वरती 1 धावसंख्या मात्र बनवली आहे. सूरज सावंत राईट आर्म राऊंड विकेटनं. चला व्हेरी फर्स्ट बॉल. सूरजचा हा चेंडू आडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न. जेलची चान्स क्रिएट झाली आहे पहा तिथे. फिल्डर आला आणि जेल मात्र ड्रॉप केलाय. वेदांत पवार तिथे होता. जयेशचा सोडलेला जेल खूप काही इथे सांगून जाऊ शकतो मयूर, कारण विस्फोटक फलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध त्याने केलंय आणि त्याचा इतका सहज आणि सोपा जेल सोडायला नको होता, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब तिथे वेदांतनं मात्र केली आहे. चान्स मिळालाय तो जयेश भोईरला आणि मिळालेल्या संधीचं किती सोनं तो करतोय ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल. 2 धावा इथे पहिल्या बॉलवरती मिळत आहेत. 14 धावा धावा फलकावरती लागतील. आणि ज्या ज्या वेळेला मयूर एखाद्या खेळाडूचं झेल आपण ड्रॉप करतो तो निश्चितपणे घातक ठरतो. यावेळेला फिल्डिंग करणारा टीम कडे आणखीन एक चुकी. बॉल निघालाय मागच्या बाजूला सीमारेषा पलीकडे बॅटकटच्या चौकात. फिल्डिंग खूप खराब आहे. लक्ष द्यावं लागेल अजय पाटीलला फिल्डिंगकडे, कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही खर्च केलेल्या फुकटच्या धावा या दुसऱ्या सत्रामध्ये डेफिनेटली तुम्हाला मात्र महागड्या ठरतात. तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. झेल ड्रॉप झाला त्यानंतर मग मागच्या बाजूला फिल्डरकडून चुकी झाली. तिथे 4 रन्स मिळाल्यात. 18 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. सूरजचा बॉल. ओहो फर्निचर रिस्ट्रॉय. दांडी 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 गुल केली इथे आणि फलंदाज जेबीची विकेट सूरज सावंत मात्र मिळवली आहे. फलंदाज बाद. धावा फलकावरती 18 आपण पाहताय आणि दोन्हीही बॅटर्सना मयूर 7-7 धावा बनवल्यात. दोघांनाही एकमेकांना साथ इथे दिली आहे आणि दोघांनीही 4 बॉलवरती त्या धावा बनवल्या. दोघीही आता पवलेन मध्ये येऊन बसलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राजेश भोईर. भातानपाडा गावचा खेळाडू आहे. धावसंख्या 18 झाली आहे. दोन्हीही सलामीवीर खेळाडू मात्र बाद झालेत. जयेश आणि दर्शन, त्यानंतर धीरज पवार आणि राजेश भोईर ही मिडल ऑर्डरची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येते बॅटिंग करणाऱ्या संघाची. सूरज सावंत काय प्रतिउत्तर दिले पहा. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलं. बुंद्यात बॉल टाकला आणि कोणतीही चान्स तिथे दिली नाहीये ती जयेशला. क्लीन बोल्ड केलंय ओव्हर द विकेट. खूप चांगला बॉल आहे. लावले अपील तिथे झाले मागे. पायावरती
बॉल मात्र लागला, परंतु रन्स इथे घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. सिंगल मिळत नाहीये. डॉट बॉलची मात्र इथे सांगतच झाली आहे. डॉट बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 18 आपण पाहताय. 2 चेंडूंचा या षटकातील मात्र इथे खेळ बाकी आहे. 18 वरती संघ मात्र पोहोचलाय. हे षटक अगदी महत्वाचं ठरलंय. सूरज गतीमध्ये परिवर्तन. अजय पाटील आहे तिथे विकेट किपर चूक करणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारा संघाला. थँक्यू डीजे. आणि फलंदाजी करणारा संघाला मी विनंती करतोय की थोडं स्पीडअप करा. पहा खूप वेळ आपण घेताय. ज्या वेळेला फलंदाज मैदानावरती जातो नंतर मग कोण येणार आहे हे तुमचं प्लॅनिंग अगोदर ठरवलं गेलं पाहिजे. त्यामुळं हा खेळाडू तयार ठेवा. वेळ घेऊ नका. आयोजकांकडून आम्हाला सूचना येते. आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टाइमपास करू नका प्लीज. अभिजित पाटील नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. यावेळेला मात्र राजेशची विकेट मिळवली आहे. ती बॉलर सूरज सावंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावा खर्च केल्या त्या आतापर्यंत 6 आणि महत्वाच्या 2 विकेट त्यानं मिळवल्यात. संघाला मात्र अडचणीत टाकलंय. 18 वरती 3 विकेट ही सध्याची स्थिती आपण पाहताय ती बॅटिंग करणाऱ्या आई ग्रुप शेडूंग अजिवली संघाची. धीरज पवार, अभिजित पाटील मैदानाच्या आतमध्ये. याच अभिजित पाटीलला मागच्या मॅचमध्ये मयूर संघाला मात्र संकटातून बाहेर काढलं होतं. संकट मोचकाची भूमिका त्याने बजावली होती. परंतु इथे काय घडेल. आता देखील संघ संकटातच सापडलाय. सूरजचा बॉल आहे. पहिला बॉल. या वेळेला मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल रिलीज केला सूरज सावंत. डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आपण पाहताय. दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकानंतर 18 रन्स धावा फडकावरती विकेट गेल्या त्या 3. सेनापती यावेळेला मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन्स त्यानं 12 खर्च केल्या होत्या, परंतु 1 विकेट त्यानं मिळवली होती. परत एकदा स्वतःवरती आत्मविश्वास दाखवून इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. 2 ओव्हरमध्ये 18 रन्स आहेत. राईट आर्म इथे ओव्हर द विकेटनं. पहिला बॉल फेकण्यासाठी तिसरा षटक असेल. अजय पाटील सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल खूप चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा टॉस झाला बॉल आणि त्यानंतर मग विसावला विकेट किपरकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. चांगली गोलंदाजी, चांगला लेंथवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 12 रन्स आल्या होत्या. ते पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज बॅटिंग करणारा संघाला होता. परंतु इथे विदाऊट पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी अजय आला. 5 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. काय चेंडू मात्र पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी. तिखट बाउन्सरचा मारा इथे करतोय तो अजय पाटील. आणि पहिल्या मॅचमध्ये देखील मयूर अशाच पद्धतीने गोलंदाजी अगदी आपण पाहिली होती. तर मग समोर खेळाडू फौजी टीमचा दीपक होता आणि दीपकच्या समोर असे 3 बॉल परफ्यूम डिलिव्हरी कानापासून तिखट बाउन्सर फेकले होते ते अजय पाटीलनं. सन्माननीय अनिल शेठ पाटील सांगडे यांचं शुभ आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. कमालीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अजय पाटील मात्र करतोय. आणखीन एक डॉट बॉल आणि लगातार 3 चेंडू इथे डॉट खेळलाय तो बॅटर धीरज पाटील. आणि या स्पर्धेतील हा 9वा खेळाडू ठरलाय. काही नित्यांत माहिती आम्हाला इथे आमचे साथी गुणलेखक मयूर पाटील सांगतायत. 9वा फलंदाज आहे तो. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल खेळलाय.
ओर द विकेटनं कमालीची बॉलिंग अजय. यावेळेला मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफला, थोडीशी फंबल झाले तिथे, फिल्डिंग खराब. सूरज होते आय थिंक, सूरज सावंत कडून मिसफिल्ड, चूक झाली आहे. चुकीला क्रिकेटमध्ये मयूर माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. नंतर संघ मात्र 22 वरती पोहोचलाय. 5वा बॉल आहे अजय पाटीलचा. ओ सेन्सिबल क्रिकेट समोर खेळलाय या वेळेला लॉंग ऑन कडे. 1 रन, डबलचा कॉल दिला पहा आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट. कदाचित 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता. अजय थोडासा नाराज आहे पहा तिथे, कारण 1च रन इथे मिळाली असती, चांगली फिल्डिंग झाली असती तर. थ्रो मात्र थोडासा लेट गेला आणि तिथे रन्स मिळाले. त्या 2 नंतर संघ मात्र पोहोचला तो 24 या धावसंख्येवरती. या षटकातील इथे अंतिमचा शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे. अंतिमचा बॉल, खूप चांगली गोलंदाजी अजयची राहिली आहे या षटकामध्ये. ओव्हर द विकेट ना. हो, या वेळेला खूप चांगला चेंडू पडलाय, टप्पा पडल्यानंतर टॉस देखील झाला. बॅटची लिडिंग एज तिथे घेतली आहे आणि विकेट नंबर 4 गॉन. हा 4था धक्का बॅटिंग करणारा संघाला मिळाला. तीन षटकांचा खेळ संपला. 24 रन धावा फलकावरती, 4 विकेट गेल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. अजय पाटील खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3ऱ्या षटकासाठी आला होता आणि 3ऱ्या षटकामध्ये 6 रन्स फक्त खर्च केल्या आणि महत्वाची 1 विकेट त्याने मिळवून दिली आहे. मी मगाशी सांगितलं की पहिलं षटक अजयचं थोडंसं मयूर महागडे गेलं होतं, परंतु त्यावेळेला पाबंदीचं षटक होतं, पॉवर प्लेचं. यावेळेला विदाऊट पॉवर प्लेनं सुरुवात केली आणि फक्त 6 रन्स दिल्या होता. इकॉनॉमिकल गोलंदाजी मयूर आपण पाहताय तर गोलंदाज अजय पाटीलने केली. 2 षटकामध्ये खर्च केल्या त्या फक्त 18 धावा आणि 2 विकेट त्यानं मात्र काबीज केल्यात. पहा, एक सूचना आणि एक खुशखबर आली आहे दिनेश सर पाटील यांच्यासाठी की त्याने जर तिथे आयवा कॅच घेतली तर मग अनंतभाऊ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा कॅसेट हे पारितोषिक लावलं आहे, परंतु या एंडनं मयूर दिनेश पाटील सर मागच्या बाजूला उभे आहेत. इथे कॅच मिळण्याची संधी थोडी कमी आहे, समोर जावं लागेल, नाहीतर मग शेवटच्या ओव्हरची वाट पाहावी लागेल. 4थं षटक, बॉलर राऊंड द विकेट. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आहे. गोलंदाजीच्या मागवरती वेदांत पवार, तेज तरार गोलंदाज आहे. पहिला बॉल मात्र डॉट फेकलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अलंकार भोईर इथे दाखल झालाय. पहिला बॉल निर्धाव येतोय आणि 24 रन धावा फलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट नाव. वेदांत परत एकदा शॉट ऑफ लाईन. काय जबरदस्त गोलंदाजी, जणू काही अजय पाटील गोलंदाजी करतोय असं वाटतंय. अजयने देखील याच लेंथनं बॉलिंग मात्र केली होती. सेम टप्प्यावरती गोलंदाजी आपण वेदांची पाहत आहे. आणि या स्पर्धेतील मयूर आम्हाला सांगतायत की हा 177वा डॉट बॉल आलाय या स्पर्धेतील. 2 बॉल सुरुवातीचे डॉट खेळलाय. संदेश अलंकार, माफ करा, अभिजित आहे तिथे. या ठिकाणी मात्र एक सिंगल रन काढत समोरच्या खेळाडूला स्ट्राईक एंड वरती आणलंय. इथे रन्स मिळेल ती 1 आणि 1 धावा संख्या 25 वरती पोहोचली आहे. थोडीशी लो स्कोरिंग मॅच मात्र मयूर आपण पाहताय, धावा आल्या नाहीयेत. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण पाहिली ती बॉलिंग करणाऱ्या गावदेवी बहिरीनाथ बेलवली वारदुल या संघाची. कमालीचा बॉलिंग अटॅक. अजय, सूरज, त्यानंतर वेदांत, चारही गोलंदाज आपण पाहतो, तिन्ही गोलंदाज चांगले आहेत. लो फुल टॉस, परंतु प्रचंड वेग होता. बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन इथे नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र करतोय वेदांत. आणखीन एक डॉट बॉल. यस, बेलवली गावचा खेळाडू आहे वेदांत.
राऊंड द विकेट शॉर्ट आपला होता परंतु पिक करता आला नाहीये कारण प्रचंड वेग आहे आणि ज्या वेळेला गुडले स्पॉटवरती तुम्ही वेगाने बॉल टाकता तो बॉल ज्या वेळेला टॉस होतो उडतो त्यावेळेला मात्र बॅटच्या रडारमध्ये शक्यता येत नाहीये. डॉट बॉलची निर्धाव चेंडूची सांगता अंतिमच्या शेवटचा बॉल या षटकातील इथे बाकी आहे. परत एकदा कुटप्पा बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या युवा गोलंदाजासाठी. काय कमालीचं षटक मात्र हाताळले फक्त धाव खर्च केली ती एक इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली 4 षटकानंतर. गावदेवी या आपण पाहताय आई ग्रुप शेडूंग अजिवळी संघ मात्र पोहोचलाय तो फक्त आणि फक्त 25 धाव संख्येवरती. संघ मात्र या स्पर्धेसाठी उतरलाय की काय मयूर असं वाटतंय कारण पहिला गोलंदाज अजय दुसरा सूरज सावंत तिसरी गोलंदाजी परत अजयने केली चौथा गोलंदाज वेदांत आणि हा पाचवा कैलास. शेवटचा गोलंदाज आलाय 25 रन्स आहेत फक्त पूर्णपणे बॅकफुट वरती मात्र ढकललंय ते आई ग्रुप शेडूंग अजिवली संघाला. पहिला बॉल फुल टॉस होता कैलासचा यावेळेला मात्र बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे चौकार आणि त्यानंतर मग ऑनफिल्ड पंचांनी कॉल केलाय की तिसरे पंच आपण चेक करा बीमरसाठी. पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय वेस्ट हाईटच्या थोडासा वर आणि त्यानंतर पंचांनी मात्र दिलाय तो नो बॉल नो +4 अशा 5 रन पंजा इथे मिळालाय. आणि पुढचा बॉल आता फ्री हिटचा बॉल धावा संख्या 30 झाली आहे. ओ समोर हेलिकॉप्टर हार्दिक पांड्या स्टाईलनं बॉल फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. हा ब्रँडेड षटकार येतोय तो बॅटर अभिजित पाटीलच्या बॅटमधून. केली आहे मयूर इथे 4 षटक तुमचे चांगले पडलेत परंतु एक बॉल मयूर खराब पडला आणि तिथून मॅच मात्र ओपन झाली आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. तुम्ही कितीही चांगले करा एखादा खराब बॉल पडला ती मात्र मग तुमच्यासाठी प्रेक्षक देखील शिव्या देतात. अभिजित पाटील विचार करावा लागला या खेळाडूचा कारण मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग मात्र केली होती संकटातून बाहेर काढलेलं आणि आता देखील तीच कामगिरी तो इथे करतोय. 36 वरती संघ पोहोचलाय. खूप चांगल्या टचमध्ये बॅटिंग मात्र चालू आहे ती अभिजित पाटील या खेळाडूची. प्रेशर टाकलाय पहिल्याच बॉलवरती गोलंदाज कैलासवरती. शिवकर गावचा खेळाडू आहे अभिजित. राऊंड द विकेट कैलास. यावेळेला मात्र टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये बॉल राहिलाय सिंगल घ्यायचा प्रयत्न इथे डिरेक्ट हिट मयूर झाला असता तर चान्स बनली असती परंतु डिरेक्ट हिट केला नाहीये कारण बॅकअप कोण नव्हता तिथे. चांगला निर्णय फिल्डरने घेतलाय त्यामुळे रन्स मिळेल ते एकच सिंगल आणि सिंगलने धावा होतील त्या 37. शेवटचं षटक आता बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मयूर अजून 12-13 रन्स जर आल्या एकाने 50 51 52 धावा जर फायटिंग टोटल बनवली तर मग मॅच शेवटपर्यंत जाईल यात शंका नाही आहे. राऊंड द विकेट अलंकार खूप चांगला झेल तिथे कॅरी केला फिल्डर आपण भूषण पाटीलला पाहता. विकेट नंबर 5 गॉन 5वा धक्का.
येत आणि संदेश भोईर आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत. अभिजितनं या मॅच मध्ये देखील 7 मध्ये 12 रन्स मात्र बनवल्यात. अभिजितनं स्ट्राईक एंड वरती हवंय कारण 3 चेंडू अंतिमचे बाकी आहेत. अभिजितनं मात्र या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करून दिली होती, परंतु त्यानंतर अभिजित नॉन स्ट्राईक एंड वरती गेलाय. स्ट्राईक एंड वरती येण्याचा प्रयत्न करायला हवा. अंतिमचे 3 बॉल. कैलास थोडंसं पुनरागमन इथे करतोय राऊंड द विकेटनं. चांगला बॉल आहे, जडमध्ये टाकलाय. कोणतीही संधी, क्रिकेटचा मयूर सगळा सुरक्षित बॉल इथे हाताळलाय तो बॉलर कैलास पाटीलनं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 37 धावा फलकावरती. अंतिमचे शेवटचे 2 बॉल आहेत. संदेश भोईर स्ट्राईक एंड वरती आहे. हा देखील विस्फोटक खेळाडू आहे भातांचा. चांगला बॉल होता, स्लाइस केला बॉल, डीप मध्ये बॉल चालला लॉंग ऑफ कडे. ओ फरक एकदा, खराब फिल्डिंग. परत एकदा सूरज आहे ना तिथे, सूरज सावंत सलगचे 2 चौकार त्याने सोडलेत. मिसफिल्ड 4 रन्स. आशिष पाटील उपस्थित आहे, टीम कॅप्टन. त्यामुळे मी कुमार आंग्रे यांना विनंती करतोय आपण इकडे टॉस करण्यासाठी या. दोन्ही टीमने एक सामना गमावला. लुजर अशी मॅच आपण पाहणार आहोत. कुमार या आपण टॉस करण्यासाठी. यस, तर यावेळी बेलोली गावचे मंगेश पाटील आणि पंकज गोजे बारवई यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊ. सन्मानी अनिकेत दादा मुंडे, त्यानंतर निखिलजी सोनावणे या अतिथी मान्यवरांना आम्ही विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं इथे आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत. चला कुमार टॉस करण्यासाठी या. आणि प्लीज विनंती आहे, खेळाडू कक्ष आपण खेळाडूसाठी सज्ज केला आहे, त्यामुळे खेळाडूंनी तिथे बसा. प्रेक्षक आपण तिथे बसू नका अशी आम्ही विनंती करतोय. प्रेक्षकांसाठी वेगळा स्टँड आपण तिथे केला आहे. प्रेक्षकांच्या ठिकाणी बसा, खेळाडू कक्षामध्ये बसू नका. प्रेक्षक प्लीज आम्ही विनंती करतोय.
बहुत बहुत शुक्रिया शुभम मात्रे, इनका आवाज आप सुन रहे थे। या सन्माननीय संतोष शेटपाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस इथे करतोय। एका बाजूला संघ रिषभ इलेव्हन गावदेवी स्पोर्ट्स पोईंजे आणि त्याच्या विरुद्ध जय चेरोबा सांगडे टॉस इथे जिंकलाय। या सांगडे टीमनास आशिष, सर्वप्रथम निर्णय काय आहे? 5 ओव्हरची मॅच क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मग एक सामना गमावलाय, आता जिंकावा लागेल, हरलं तर घरचा रस्ता, त्यामुळे काय प्लॅनिंग असेल? काय प्लॅनिंगच्या चुका झाल्या त्या मागच्या मॅचमध्ये त्या सुधारू। या विश ऑल द बेस्ट, खूप सारा शुभेच्छा। कुमार संघ आपण पाहिला तर मग समोर आशिष आणखी चांगले खेळाडू आहेत। तुम्हाला देखील सामना जिंकायचे, पराभव झाला तर स्पर्धेतून बाहेर जावं लागेल, काय रणनीती असेल आणि तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेणार होतो। रणनीती काय असेल? 65 ते 70 पर्यंत धावा मारायचा प्रयत्न करू। ओके, विश ऑल द बेस्ट, कारण तुम्हाला जो निर्णय हवा होता तो तुम्हाला इथे मिळाला आहे। टॉस मात्र गमवावा लागला, टॉस जिंकला तो आशिष पाटीलनं आणि निर्णय घेतला तो फिल्डिंगचा। ओर अमित म्हात्रे सर। आणि बघा आमचे अक्षय पाटील यांची मेहनत बघा, आपला तर मेहनत, अशीच मेहनत कायमस्वरूपी आपल्या हातून घडत राहो। या आता का पंच चोरगे साहेब आले जेवायला काय हरकत नाही, हे सर्वांची इच्छा अशी आहे। चाळीसगाव प्रीमियर लीग 2026 आता 3रा दिवस आणि 4थं वर्ष आहे। और चेक तो मुकाबला शुरू होने जा रहे हैं, तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। एक पड़ाव खत्म हो चुका है, यानी कि निर्धारित 5 ओवर में आप देख सकते हैं, तो मेरे हिसाब से यहाँ 43 रन इकट्ठा कर चुके हैं। 44 का पीछा करना है गावदेवी भैरवनाथ बेलवली वारदोली टीम को। यहाँ से जो मुकाबला जीतेगा वो 2 मुकाबले जीतेंगी टीम, लेकिन देखना पड़ेगा कौन सी टीम किस टीम के ऊपर हैवी बन जाती है। सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर आ चुके हैं अजय पाटिल और प्रतीक शेल के। ये जोड़ी मैदान के अंदर एक बाएं हाथ के बल्लेबाज है, एक दाएं हाथ के बल्लेबाज है, लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए खुद कप्तान जय भोईर बॉलिंग ट्रैक के ऊपर है। 43 रन बन चुका है, कम से कम 50 या 60 के ऊपर तो स्कोर चाहिए था। पहला मैंडेटरी पावर प्ले है। प्रतीक शेर के पहले गेंद का सामना करेंगे। पहला मैंडेटरी पावर प्ले, 44 का पीछा करना है गावदेवी भैरवनाथ बेलवली और वारदोली के बीच, बेलवली वारदोली टीम को जीतने के लिए। और मुझे लग रहा है कि आई ग्रुप सेडुंग आजोली टीम का ये स्कोर जो है वो क्रिकेट के हिसाब से तो अच्छा स्कोर बन चुका है, लेकिन मेरे हिसाब से 60 के ऊपर तो चाहिए था। हाँ, थोड़ा सा लो स्कोर लग रहा है, लेकिन ये क्रिकेट है। भोईर तैयार है। सेल के ने लॉप किया गेंद को मिड विकेट के ऊपर, कैच नहीं मिलेगी, लेकिन बाउंड्री जाएगी क्या? नहीं, और यहां सिंगल जरूर मिलेगा। अच्छा शॉट था मिड विकेट के क्षेत्र में। एक के साथ खाता खुद का ओपन किया, टीम का भी खाता ओपन किया। अजय आए स्ट्राइक के ऊपर, कप्तान जयेश भोईर गेंदबाजी करेंगे अजय पाटिल को। ये 2 कप्तान आमने सामने हैं और पहली दफा गेंद को खेलेंगे या अजय पाटिल। और दूसरी गेंद। चाळीसगाव प्रीमियर लीग का ये भव्य दिव्य आयोजन नियोजन। कृपया कुठली गाडी आहे बघा।
बेणू बघा गाडी कोणाच्या कृपया रिप्ले देते जरा बाजूला काढा. आपल्या आयोजकांचीच आहे का, टेंशन नाही. पहले देखिए, पहले साइकिल का जमाना था, उसके बाद मोटरसाइकिल का जमाना आया और इसके बाद 4 व्हीलर का जमाना आया. 0 पॉइंट डाउन के ऊपर कुछ भी मिलता है ना तो आदमी आराम के साथ खेलता है. सब मिलता है. पीछे लेके जाओ गाड़ी, अंपायर आए क्या चोरगे साहब और उन्हें रिप्ले दिया क्या, तो बल्लेबाज को फिर दिक्कत हो रही और पीछे लेके जाओ. टीम का टोटल स्कोर है 1. इस ओवर की दूसरी गेंद जीतने के लिए 42 रनों की 43 रनों की अभी भी जरूरत है. क्रिकेट है और क्रिकेट में कुछ भी हो सकता है, अनिश्चितताओं का खेल है. और एक्स्ट्रा कवर के ऊपर नहीं, वो वापस आ गए. देखिए अंदर ही है वो. कप्तान का कहना होगा कि ये थोड़ा बाहर होगा, लेकिन अंपायर जो है ना अभी फ्रेश है, तो फिलहाल उनकी निगाहें मजबूत है, यानी कि बल्लेबाज वापस आ चुके यहाँ रिटर्न अपने घर के अंदर. मगर शानदार शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर शतरक्षण देखने को मिल चुका है. भोईर तैयार है अजय के लिए और इस बार बाउंड्री मिलेगी और रफ्तार के साथ गेंद चल गई. इस बार देखा जाए लॉन्गन सीमा रेखा के बाहर अलोंग द ग्राउंड 8-4. के साथ अजय ने खाता ओपन किया. खुद का टीम का स्कोर 5. 3 गेंदें खत्म, चौथी बॉल. जयेश गेंद फेंकेंगे कप्तान अजय को. उड़ाया और चल गई उड़न खटोले पे और सीधी गेंद इस बार तारामंडल में. तो फिलहाल 11 रन, लॉस ऑफ 0 विकेट. अजय एक गेंद चकमा खाने के बाद 2 गेंदों के ऊपर 2 रफाटे आए, एक बाउंड्री, एक छक्का आया. कप्तान का समाचार ले रहा है और वो आमने सामने. 11 पे स्कोर. इस ओवर की 2 गेंदें अभी भी शेष है. 5वीं डिलीवरी और 2 विकेट से जयेश भोईर की गेंद अजय के लिए. ओ कट मारा है जरूर, लेकिन कवर के पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है. रन कोई मिलेगा नहीं. जरूर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, कामयाब नहीं बने, लेकिन फील्डर तैनात थे. टीम का टोटल स्कोर 11. लास्ट डिलीवरी इस फर्स्ट ओवर की, पहला मैंडेटरी पावर प्ले. ओ उड़ाया, ओ जाएगी सीधी डाउन द ग्राउंड और इसी के साथ 8-4 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक दीजिए. बाला का ये गाना आप सुन रहे हैं, जिन्होंने काफी लोकप्रियता हासिल किए थे, लेकिन फिर भी उन्हें ये दुनिया छोड़ के जाना पड़ा. अमूल के सामने कौन गया वो? अच्छा, तो उससे वो संभाल के धक्का देगा. अमूल तुझे नीचे आएगा जा तू. अमूल ने ऐसे धक्के बहुत दिए हुए, तू ही बच के रहे. स्कोर 15 पे जा चुका है. अभी भी जीतने के लिए 29 रनों की जरूरत है 24 बॉल में और अजय सेट हो चुका है. कप्तान सर सेनापति देखिए गावदेवी भैरीनाथ बेलवली वारदोली टीम के सेट होकर बल्लेबाजी कर रहे हैं. बघा इकडे अजयसाठी बक्षीस आलेले जागृती स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय संदीप मस्कर साहेब यांच्याकडून अजयसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. चल अजय लगा फटाफट, पैसा तू भी ले, जीएसटी हमें भी दे, तेरा भी काम हो जाएगा, हमारा भी हो जाएगा. लेकिन मालिक ने
जो लगा है आपके ऊपर ये इनाम 1000 का, वो आपके ऊपर प्रेम है, आपका उत्साह बढ़ाने के लिए लगा है। और दोनों दोस्त थे कि क्या बात है, अलंकार भोईर आए हैं, लेकिन भोईर के सामने प्रतीक शेर के 1 पे खेल रहे और 14 पे अजय कप्तान खेल रहे। राइट हम राउंड खेल बोल, चलिए भैया खेल खत्म, डंडीगुल। इसमें बल्लेबाज कल्पेश इंपैक्ट में है। क्या होता है कई बार अंपायरों की जो कोई इस बार देखा जाए निशाने होते हैं, उनकी अदाकारी होती है, जेजुरी के गोंधली की याद आती है। जेजुरी गोंधली में कैसे कहते हैं ऐसे लेकिन वो अदाकारी यानी कि उसका भाई ये विशाल जी पाटिल साहब हमारे रसायनिक है, जो उनका गांव कलवा है, लेकिन फिलहाल उन्होंने इशारा दिया कि इम्पैक्ट का आगमन हो चुका है जरूर, लेकिन यहाँ विकेट पहला गॉन हो चुका है, रन बन चुके इस बार देखा जाए 15, लॉस ऑफ 1। टोटल स्कोर है 15 रन। 40 गांव प्रीमियर लीग का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन। और इस बार ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया, फ्लिक किया है, शॉट फाइनल के ऊपर इस बार देखा जाए 16 पे स्कोर जा चुका है। और एक कमेडियन फास्ट गेंदबाज अलंकार भोईर, जिनकी 4 गेंदें अभी बची हुई आज स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं, जो व्यक्तिगत मेरे हिसाब से 14 पे खेल रहे और अभी भी जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से यहाँ 22 बॉल में 28 चाहिए, विकेट चाहिए। कप्तान की विकेट लेने के लिए तरस रहे, लेकिन अजय अपना टेम्पो सेट करके अपना दिमाग इस मैदान के अंदर उन्होंने रखा हुआ है और माइंड के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। कैच इट इज गॉन, फुल टॉस के ऊपर कप्तान चले, बैक टू द डगआउट, शॉट फाड़ने के ऊपर कैच, बड़ी मछली जाल में फंस गई, गेंदबाज ने हौसला अफजाई कर दी। अच्छा नहीं हुआ, इसलिए शॉट फाड़ने के ऊपर कैच को लपका। अजय वापस जा रहे, कब सर सेनापति इस बार देखा जाए, यह हम देख सकते गांवदेव परिनाथ बेलवली वारदोली टीम के वापस, लेकिन मेरे हिसाब से देखा जाए तो 16 रन पे दूसरा विकेट गॉन हो चुका है सूरज सावंत मैदान के अंदर। और अच्छी गेंदबाजी कर रहे इस बार देखा जाए अलंकार भोईर, जिन्होंने 2 विकेट हासिल किया 3 गेंदों में। टीम का टोटल स्कोर 16 है। इनकी चौथी गेंद और पहली दफा गेंद को खेलेंगे सूरज सावंत, ये नए बल्लेबाज है, 2 झटके लग चुके हैं। दोनों सलामी बैट्समैन जो थे गाउदी भैरनाथ बेलोली वारदोली टीम के, वो ड्रेसिंग रूम में चले गए। व्हाट ए शॉट ऑन साइड के पार मिलेगा चौका, और इस चौके के साथ खाता खुद का ओपन, टीम का भी स्कोर आगे 10 लॉस ऑफ 2। फिलहाल तो इस बार देखा जाए 20 रन बोर्ड के ऊपर, अभी जीतने के लिए 24 रनों की जरूरत है 20 बॉल में। ओ
दो अंपायर जरूर जांच करें, उनके पास क्या दरकार, के सबके पास मत जाओ, सामने जाओ। अगर सामने वाले को पता चलेगा तो वो उसके एक अंपायर की मदद ले सकते हैं। फैसला क्या है? बातचीत जारी है अंपायर की, गुफ्तगू कर रहे हैं कि क्या है क्या नहीं, दबाव बड़ी अपील है ये। नॉट आउट है। रिवो तुम इतनी अपने पास इतनी अंपायर बालाजी कुठे गेले? बघा इथं भीमरसाठी फक्त रिवो आहे. यस बघा, पंचांना विनंती असेल, आपला सॉफ्ट ड्रिंक्स काय असेल तो आपण द्यायचा आहे. फक्त दोन गोष्टीसाठी इथं रिवोचा इस्तेमाल करू शकतो आपण, ही दक्षता घ्या. आयोजक करताना आपल्याला सूचना आहे. अद्यापर्यंत आपण रिवो कुठल्या गोष्टी दिलेली नाही याची दक्षता घ्या. बघा, पंचांना विनंती असं आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. बघा, दोन्ही पंचांना विनंती आपण एकत्र या आणि डिसिजन घ्या.
यस, सामने शुरुआत। तो फिलहाल इस बार देखा जाए टोटल रन बन चुके बोर्ड के ऊपर 20। तो अभी भी जीतने के लिए 19 बॉल में 24 रनों की जरूरत है। मैच के अंदर कुछ भी हो सकता है, लेकिन सूरज सावंत 4 पे खेल रहे, कल्पेश 1 पे खेल रहे। अभी भी जीतने के लिए 24 रनों की जरूरत है 19 बॉल में। तैयार है गेंदबाज अलंकार भोईर। दो विकेट गॉन हो चुके, बड़े 2 विकेट मैदान से बाहर चले गए। कप्तान प्रतीक, अजय पाटिल और प्रतीक चले गए। रैटम राउंड विकेट, और ये बॉल संपर्क खास हुआ नहीं है और गेंद सीधी चली गई। इस बार देखा जाए विकेट कीपर की गोद में, यानी कि 2 ओव्हर खत्म हो चुके। 2 षटकानंतर गावदेव बैरीनाथ बेलवली वारदरी संघाची धावसंख्या 20 आणि 20ला 2 विकेट मैदानाच्या बाहेर. विजयासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. बड़े शॉट है, कैच है, ओ शाबाश, व्हाट ए कैच। विकेट नंबर 3 गॉन डीजे। कल्पेश भोईर बैक टू द डगआउट चले गए। आते ही गेंदबाज ने वाइड जरूर फेंकी है, लेकिन अगले ही बॉल पे उन्हें चलता कर दिया। लॉन्ग ऑन के ऊपर एक शानदार कैच लपका और नए बल्लेबाज का आगमन किरण पाटिल बल्लभ जी के लिए। फील्डिंग में परिवर्तन, अजय ने स्टार्ट बहुत ही खतरनाक दिया था, शुरुआत कड़क की थी, लेकिन उनकी विकेट जाने के बाद देखिए सूरज ने बाउंड्री के साथ खाता ओपन किया और उसके बाद कल्पेश वापस गए। एक शानदार कैच लपका। अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से यहाँ 17 बॉल 23 चाहिए, 17-23। सत्रह में 23 रनों की जरूरत। दोपहर का सत्र बन चुका है। थोड़ा सा वातावरण भी इस बार देखा जाए अलग है, ठंड भी आ रही है, लेकिन नए बल्लेबाज किरण पाटिल का आगमन, पहली दफा गेंद को खेलेंगे। वो नजर डाल रहे हैं कि खिलाड़ी कहाँ है, लेकिन संदेश भोईर इनकी अगली बॉल। अरे आवाज हमारे कानों के अंदर भी आया है डीजे।
बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास किया और बल्ले का बाहरी किनारा लगा क्वाड बिहाइंड के तौर के ऊपर विकेट नंबर 4 गॉन। यस तो ये चालीसगांव प्रीमियर लीग की ये कैच जो है वो मुझे लग रहा है 104 भी ये कैच है। और क्या बॉलिंग चल रही, हाइटेड गेंदबाज है, लाइन पूरी तरह से पकड़ कर गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे दायाद के बल्लेबाज विनायक पाटिल मैदान के अंदर बैटिंग क्रमांक 6 के ऊपर। और इस बार ये गेंद लाइन के अंदर से जा रही है, बैट्समैन को इस बात का दिक्कत पैदा हो रही है कि बॉल कहां से जा रही है, लेकिन बहुत ही बढ़िया बॉल देखने को मिल चुकी है। 15 में 23 चाहिए, 15 चेंडू और 23 दावा। ये क्रिकेट है, जब टारगेट छोटा होता है ना तो बड़ा मजा आता है, कांटे की टक्कर होती है और टक्कर है लेकिन बाउंड्री मिलेगी। 1 बाउंस 4 रन। और लॉन्ग ऑन फील्डर ने बड़ी मशक्कत करने की कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं है। ऑन साइड के ऊपर इस बार देखा बेहतरीन शॉट खेला है और चौके के साथ अभी जो खेमा है बेलोली वारदोली टीम का वो खुशी से झूम के उठ गया है। टोटल स्कोर 25। अभी भी जीतने के लिए 19 रनों की जरूरत है 14 बॉल में। सिक्सर जाएगा, सिक्सर जाएगा, सामने बॉल, गेंद का पर्दा फाश और गेंद सीधी देवालय में पहुंच गई। सामने वाली चीज कोई भी हो जाए उसके ऊपर कड़ा प्रहार होता है। तो ये जैसी रडार में आई ना, सीधी गेंद को पंख फूट गए और सीधी गेंद भ्रमण करने के लिए भातान में गई थी और देखा आयोजन कैसा चल रहा है। डे नाइट फॉर्मेट है लेकिन फिलहाल इस छक्के के साथ स्कोर 31 पे जा चुका है। 4 विकेट गॉन, 13-13। लेकिन यहां देखिए क्या बॉलिंग चल रही थी संदेश की, लेकिन विनायक ने कह दिया अभी बस वाह ढूंढो ढूंढो रे साजना। 13 में 13 चाहिए लेकिन क्या 2 गेंदों के ऊपर 2 विकेट, उसके बाद डॉट फेंकी थी, उसके बाद ये चौका और छक्का है लेकिन लास्ट डिलीवरी शेष है। 13 बॉल में 13 रनों की जरूरत। गुड बैटिंग विनायक। ये भी बाहर जाएगी, ये भी बाहर जाएगी। तू सामने दे रहा है यार, तुझे क्या लगा वो तेरे को सामने ही मार रहा है फिर डाल रहा है तू। बन गई ना चटनी 2 गेंदों के ऊपर। देखिए कितने खूबसूरत गुलाब जामुन छक्के आ चुके हैं। और ये बैक टू बैक 2 सिक्सर 1 बाउंड्री। क्या संदेश की गेंदबाजी कड़क चल रही थी, उसी संदेश का टेम्पो ही डाउन किया, उसकी धार चढ़ी हुई थी, उस धार को नीचे लाया। स्कोर 37। अभी जीतने के लिए 12 में 7 चाहिए। देखिए हमारे दिनेश बंधु साहब कैसे खुशी से झूम गए और उनका खेमा ही झूम गया है। अरे झूमेगा क्यों नहीं है, ऐसे बड़े बड़े हिट शॉट आते हैं ना तो दिल भी खुल जाता है। तुमच्या खेळाविषयी आणि तुमच्या परफॉर्मन्स विषयी एकदा तुम्ही मनोगत व्यक्त करावं। आमचा परफॉर्मन्स हल्ली 2 महिने आम्ही जाम डाऊन मध्ये होतो आणि लोकांनी जाम टिंगल पण उडवली आमची, पण आता बघा आम्ही कसं वाघासारखं निघतो। और ये हमारा एक काम बंधु जब हो जाएंगे किसी की इंटर लेने के लिए, जैसे सक्सेसफुल, उनके पास ज्ञान है, हम जाएंगे तो हम लड़खड़ाएंगे, वह हमारी हिम्मत नहीं होगी। और रुक ना तू मामा। 37 हो चुका है बंधु, आपका भी हार्दिक स्वागत। 12 में 7 चाहिए। देखिए क्या कड़क बल्लेबाजी विनायक पाटिल मिडिल ऑर्डर के बल्लेबाज ने देखी है, लेकिन मैं तारीफ इस गेंदबाज की भी करता हूं संदेश की। संदेश ने 3 गेंदें सही फेंकी थी लेकिन 3 गेंदें जो थी वो विनायक की थी।
विनायक ने सीधा प्रहार किया, एक बाउंड्री, उसके बाद 2 आसमानी छक्के ठोके और वहां से हौसले बुलंद हो गए। 37 और गेंदबाज धीरज पवार। और यह अपील जरूर की थी हाउस दैट, लेकिन फिलहाल इसी बीच कुछ समझाने के लिए विनायक पहुंचे हैं बल्लेबाज सूरज सावंत के पास। जीतने के लिए 11 में चाहिए 7, 11 7। 11 में 7 चाहिए। और इस बार ये गेंद खराबी ऑफ स्टंप के ज्यादा ही बार चलेगी। अंपायर विशाल पाटिल जी ने वाइड घोषित किया, इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा। तो फिलहाल एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 38-38 के घर में। 11 में 6 चाहिए, एक का छक्का उड़ गया, मैच जीत गया। लेकिन विकेट निकालने की जरूरत है, दबाव डालना चाहिए पवार। और एक बार फिर से मिड विकेट के ऊपर एक सिंगल जरूर मिलेगा, स्ट्राइक होगी विनायक के पास। और एक सिंगल के साथ सूरज पहुंचे व्यक्तिगत मेरे हिसाब से 5 पे, विनायक पाटिल खेल रहे व्यक्तिगत यादे गए 16 पे। गावदेवी भैरीनाथ बेलवली भारदोली टीम का स्कोर पहुंचे 39। जीतने के लिए 10 गेंदे और 5 रन, 10 लापास। विनायक सामने ही, पवार गेंदबाजी कर रहे, तो उसको फुल टॉस दे रहे। क्या यार तू भी है, सेट को ऐसा दिया तो उन्होंने जीत लिया, जीत का डंका ही बजाया, विनिंग शॉट खेला, महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश किया। वोड़ा बल्लेबाजी विनायक, चाहे 2 गेंदों के ऊपर चकमा मिला होगा, लेकिन उसके बाद बल्ले को ऐसी धार दी कि खेल में बढ़िया प्रदर्शन दिखाया। यस, भिंगार गांव के सुपुत्र विनायक पाटिल, लाजवाब प्रदर्शन, और इसीलिए गावदी भैरीनाथ बेलोली वारदुली टीम ने परास्त कर दिया है आई मरिया प्रसन्न ग्रुप सेडुंग अजूली टीम को। लेकिन मौका है अभी तक डरने के लिए कि 2 मुकाबले जीते हुए जबरदस्त इस बार विनायक की बल्लेबाजी। मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा नो डाउट, मुझे लग रहा है विनायक पाटिल, क्योंकि ये हीरो ठहर गए। हीरो ने अच्छा काम दिखाया, इसीलिए उनके खेमे से उनके सभी खिलाड़ी उनका अभिनंदन कर रहे, उनके मालिक, उनके सभी सपोर्ट